केंद्रातील मोदी सरकार सध्या जात, संविधान आणि मित्रपक्षांच्या कोंडीमध्ये सापडलेलं दिसून येत आहे। तर मित्रपक्ष आणि इंडिया आघाडीचा दबाव वाढल्याने भाजप नेतृत्वही जातनिहाय जनगणनेच्या दृष्टीने विचार करताना पाहायला मिळत आहे। पाहूयात। जातनिहाय जनगणनेसाठी मोदी सरकारवर दबाव। इंडिया आघाडी मित्रपक्षांचा दबाव वाढला। जनगणनेसाठी केंद्राकडून चाचपणी। केंद्र सरकार देशभरातील जनगणनेची प्रक्रिया सुरू करण्याच्या तयारीत आहे। या जनगणनेचे निष्कर्ष 2026 मध्ये जाहीर केले जाऊ शकतात। दर 10 वर्षांनी होणारी जनगणना 2021 मध्ये कोरोनाच्या संकटामुळे होऊ शकली नाही। जनगणना रखडल्याने राजकीय आणि सामाजिक प्रश्न निर्माण झाले। जनगणना करतानाच जातनिहाय जनगणना करण्यासाठी भाजपचे मित्रपक्ष आणि इंडिया आघाडीकडून दबाव वाढला आहे। भाजपमधीलच इतर मागासवर्गीय, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीचे घटक जातनिहाय जनगणनेच्या प्रस्तावाच्या बाजूने असल्याने केंद्र सरकार त्या दृष्टीने तयारी करते। राज्यात या देशातील आदिवासी, दलित, ओबीसी, बहुजन जो 90% आहे, 85-90% आहे, तो विरोधात जाऊ नये म्हणून आता त्यांनी ती चाचपणी सुरू केली असावी असं मला वाटतं। लोकसभा निवडणूक काळात राहुल गांधींनी जातनिहाय जनगणनेचा प्रचाराचा मुद्दा बनवला होता। भाजपचे मित्रपक्ष असलेल्या तेलुगू देसम, संयुक्त जनता दल आणि केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांच्या नेतृत्वाखालील लोक जनशक्ती पार्टीने जात जनगणनेबाबत उघडपणे पाठिंबा दिल्यामुळे मोदी सरकारवर दबाव वाढलाय। भारतात जातनिहाय जनगणनेची मागणी अनेक दशकांपासून केली जाते। विविध जातींना त्यांच्या संख्येच्या आधारे सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण देणं आणि गरजू लोकांना सरकारी योजनांचा लाभ मिळवून देणं हा त्यामागचा उद्देश असल्याचं सांगितलं जातं। महाराष्ट्रातही मराठा आणि ओबीसींच्या आरक्षणाच्या वादाचं मूळही तेच आहे। काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारनं 2010-11 मध्ये आर्थिक, सामाजिक आणि जातनिहाय जनगणना केली होती, पण आकडेवारी जाहीर करण्यात आली नाही। 2015 साली कर्नाटकात जातनिहाय जनगणना करण्यात आली, पण त्यावेळीही आकडेवारी सार्वजनिक केली नाही। 2023 मध्ये बिहार सरकारनं जातनिहाय सर्वेक्षण करून आकडेवारी जाहीर केली। अलग अलग कम्युनिटीज हैं, हम हर कम्युनिटी की लिस्ट चाहते हैं, पहली बात। दूसरी बात, हमारे लिए ये सिर्फ सेंसस नहीं है, हमारे लिए ये पॉलिसी मेकिंग का फाउंडेशन है। काँग्रेस नेते राहुल गांधींनी जातनिहाय जनगणनेचा मुद्दा लोकसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात वापरला होता। आता केंद्रात भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएचे घटक असलेल्या छोट्या पक्षांनी जात जनगणनेला पाठिंबा दर्शवल्याने भाजपवर दबाव वाढलाय। त्यामुळेच भाजप नेतृत्वही जातनिहाय जनगणनेच्या दृष्टीने विचार करत आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।